मग 2009चं मेरिट बघितलं, 2014चं पाहिलं, तर 2019ला या ठिकाणी मला सर्वात जास्त मेरिट आहे या ठिकाणी 62,000चं. पण काही प्रकार हा अजूनही विद्यमान आमदारांच्या अनास्थेमुळे आणि सत्ताधारी पक्षाच्या अनास्थेमुळे तो पेंडिंग राहिलेला आहे आणि आज दिसतोय तो. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, आमची जनता त्याची साक्षीदार आहे. पर्वती विधानसभा हा मला गुंडगिरी मुक्त करायचा आहे. इथं प्रचंड प्रमाणामध्ये गुंडगिरी चालते. इथे दहशतीचं वातावरण खूप आहे. तो 11 वर्ष झाली, 11 वर्षांनी आज केंद्राला जाग आली आणि निवडणुकीच्या तोंडावरती आत्ता कात्रज ते स्वारगेट ते कात्रजच्या मेट्रोला परवानगी दिली. ही काही पद्धत नाही आहे ना काम करायची. तुम्ही सत्तेवर आहात, 15-15 वर्ष केलं काय? त्यावेळची विजयाची तुतारी अश्विनी कदमच वाजवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून. कोणती जागा कोणाच्या पारड्यात पडणार, उमेदवारी मिळणार की पत्ता कट होणार, हायकमांडचा आदेश पाळणार की बंडाचं निशाण फडकावणार. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या सामान्य मतदारांपासून राजकीय कार्यकर्ते नेते मंडळींपर्यंत याच प्रश्नांची चर्चा जोरात सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्ष जागा वाटपाचे चक्रव्यूह भेदून आपापले उमेदवार जाहीर करतील आणि निवडणुकांच्या फायनल पूर्वी आमदारकीच्या तिकीट वाटपाच्या सेमीफायनल मध्ये कोण दमदार ठरणार याचा निकाल लवकरच लागेल. मात्र जागा वाटपापूर्वीच उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडणार या विश्वासाने निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या इच्छुकांच्या मनात नक्की काय चाललंय याचा शोध घेऊया प्रभातच्या खास विधानसभा विशेष आमदार झाल्यासारखं वाटतंय कार्यक्रमातून. आपल्यासोबत पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवार, ज्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या इच्छुक उमेदवार आहेत, अश्विनी कदम आपल्यासोबत आहे. ताई, तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. खरं तर निवडणुकांचा तर बिगुल वाजलेला आहे. तुमची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि पक्षाने तुम्हालाच उमेदवारी का द्यावी? नक्की. सर्वात प्रथम मी डिजिटल प्रभातला या ठिकाणी शुभेच्छा देईन झालेल्या विजयादशमीच्या आणि येणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, जो की आम्ही गट म्हणून म्हणत नाही, हा साहेबांचा पक्ष आहे, आदरणीय साहेबांचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी 2007 पासून आदरणीय साहेबांच्या पक्षावरती प्रेम करून एक सामान्य कार्यकर्ती म्हणून काम करत आलेली आहे आणि 2007 पासूनची मी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची नगरसेविका म्हणून देखील कार्यरत आहे. आज पर्वती विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मी पर्वतीची कन्या आहे आणि लहानपण, बालपण, कर्मभूमी, जन्मभूमी, कर्मभूमी ही सगळी माझी पर्वती मतदारसंघामध्ये गेलेली आहे. त्यामुळे इथले सगळे बारकावे असतील, इथली कामं असतील, गेली 15 वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाळ पाहता आणि 1 वर्षाचा स्थायी समितीचं अध्यक्षपद पाहता मी ज्याप्रमाणे पुणे शहरासाठी महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी झाले, 2015-16चं 6,000 कोटीचं अंदाजपत्रक केलं, त्याचप्रमाणे माझ्या पर्वती मतदारसंघावरती देखील मी नितांत प्रेम करून इथल्या नागरिकांच्या गरजा वेळोवेळी लक्षात घेऊन ज्यावेळी मला अधिकार प्राप्त झाले त्यावेळी मी त्या पद्धतीने माझ्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी या विकास कामाला हातभार लावलेला आहे आणि फक्त हातभार नाही लावलेला तर मी ती प्रत्यक्षात उतरवलेली आहे. त्यामुळे आज एक पक्षाची निष्ठावंत म्हणून, कार्यकर्ती म्हणून, निष्ठावंत आपली एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि आजच्या घडीला ज्यावेळी साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा एकदा ॲक्टिव्ह केला म्हणेन मी, तर त्यावेळापासून आजपर्यंत मी आणि माझे पती नितीन कदम साहेबांबरोबर आहोत. त्यामुळे पक्षाची निष्ठावंत हा शब्द मला पुरेसा आहे. या माझ्या निष्ठावंततेचा कदर करून मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पर्वती विधानसभेचं उमेदवारी ही मिळेल याचा मला आत्मविश्वास आहे. खरं तर यंदाची जी विधानसभा आहे ती थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार आहे. परंतु महाविकास आघाडीचा जर विचार केला तर काँग्रेसचे जे आबा बागुल आहेत ते देखील इच्छुक आहेत. बरीचशी नावं सध्या चर्चेत येत आहेत, तर त्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही कशा उजव्या ठरता? मी असं म्हणणार नाही की कुठलाच लोकप्रतिनिधी कमी असतो, पण कामं कोण करतो याला फार महत्त्व आहे. आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची माझी भूमिका अशी आहे की मी 2019ची उमेदवारी लढलेली आहे आणि उमेदवारी मी
आघाडीमधूनच लढलेली आहे. 2019ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होती. त्यावेळेची माझी उमेदवारी आणि माझा जर का तुम्ही मेरिट पाहिलं तर हा खूप विचार करण्याचा भाग आहे की 2019ला माझ्या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आंबील ओढ्याचा पूर हा खूप मोठा आमच्यावर नैसर्गिक संकट होतं आणि त्या काळामध्ये त्या पुराला सामोरं जाऊन म्हणजे आमच्या घरांमध्ये सुद्धा पूर होता. या सगळ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जाऊन मी निवडणूक लढली. अवघ्या 18 दिवसामध्ये मी 62,000 इतकं मतदान आणलेलं आहे. 2009पासून तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 2009पासून पर्वती विधानसभा लढवतो आहे. मग 2009चं मेरिट बघितलं, 2014चं पाहिलं तर 2019ला या ठिकाणी मला सर्वात जास्त मेरिट आहे या ठिकाणी 62,000चं. त्यामुळे अवघ्या 21,000चं समोरचा उमेदवार विरोधी पक्षातला आणि मी माझ्यातलं फक्त आता एक 20,000 ते 22,000चं अंतर पार करायचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 2019ची निवडणूक झाल्यानंतर मी थांबली नाही, मी अखंड कार्यरत राहिले. मला वाटतं ऑक्टोबरमध्ये निवडणूक झाली आणि त्यानंतर एक 4-5 महिन्याचा काळ गेला की कोरोनासारखी महाभयंकर स्थिती निर्माण झाली. त्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा मी आता विधानसभेला मागे राहिली आहे, मला लोकांनी मागे ठेवलं तरी मी हातबल नाही झाले. माझं काम चालू होतं. मी आणि माझे पती नितीन कदम अविरत काम करतो आहे. याचबरोबर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा 19ला जर आंबील ओढ्याचा फटका बसला तर त्या आंबील ओढ्यावरती काम करण्यासाठी मी महानगरपालिका प्रशासनाशी वारंवार मिटिंगा घेऊन त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं. त्यातलं काही अंशी मला यशही आलं, काही प्रकारामध्ये आमचं काम झालं सुद्धा. पण काही प्रकार हा अजूनही विद्यमान आमदारांच्या अनास्थेमुळे आणि सत्ताधारी पक्षाच्या अनास्थेमुळे तो पेंडिंग राहिलेला आहे आणि आज दिसतोय तो. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, आमची जनता त्याची साक्षीदार आहे. त्याचबरोबर पानशेत पूरग्रस्ताचा आज 60 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा पानशेत पूरग्रस्त वसाहती असतील, सोसायट्या असतील, जवळजवळ 103 सोसायट्या आहेत, यांचा विषय पेंडिंग राहिलेला आहे. हा 19च्या निवडणुकीनंतर मला मतदान करणारा काही वर्ग माझ्याकडे हा विषय घेऊन आल्यानंतर मी तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार साहेब असतील त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या पत्रावरती त्यांनी रिमार्क देऊन कॅबिनेटमध्ये हा विषयाला मुदतवाढ देऊन 3 वर्षाची मुदतवाढ दिल्यामुळे किमान आज या विषयाला चालना मिळून काहीतरी थोड्या सोसायट्यांचं काम. पण 15 वर्ष हातामध्ये सत्ता येऊनसुद्धा याच्यावरती विद्यमान आमदारांकडून काम झालेलं नाही आहे. ही अतिशय खेदाची बाब आहे. तुम्ही आता विद्यमान आमदारांचा उल्लेख केला. खरं तर 2019च्या पराभवानंतर तुम्ही खचून न जाता पुन्हा उभारी घेऊन जनतेची कामं केलेली आहेत. तर अशी कोणती जी कामं आहेत की ती सोडवणं आता गरजेची आहेत आणि पर्वतीसाठी तुमचं नेमकं विजन काय असणार आहे? खरं तर याच्यामध्ये एकच सांगते मी की पर्वती विधानसभा हा मला गुंडगिरी मुक्त करायचा आहे. इथं प्रचंड प्रमाणामध्ये गुंडगिरी चालते. इथे दहशतीचं वातावरण खूप आहे. म्हणजे माणूस बाहेर पडताना सुद्धा त्याला इतकं दरार आणि दहशत दाखवली जाते की याच्यामध्ये पब्लिक 4 वेळा विचार करतं की बापरे आपण बाहेर पडावं की नाही, आपण यांच्यासाठी जावं की नाही त्यांच्यासाठी. तर त्यामुळे सर्वात प्रथम ही गुलामगिरी नाही म्हणणार, गुंडगिरी आहे. ही गुंडगिरी पहिल्यांदा बंद करणं हे फार मोठं विजन असणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा असलेला वाहतुकीचा प्रश्न आहे पर्वतीतला की जो अद्यापही सुटलेला नाही. साधा विषय की मी स्थायी समितीचे अध्यक्ष होते तर सिंहगड रोडला पर्यायी रस्ता कॅनॉलकडेचा मी महानगरपालिका प्रशासनाबरोबर चर्चा करून आमचे त्यावेळेचे तिथले नगरसेवक होते विकास नाना दांगट, तर त्यांच्याबरोबर चर्चा करून 1-1 तास पब्लिक ट्रॅफिकमध्ये अडकतं. आजच्या घडीलाही काही परिस्थिती वेगळी झालेली नाही, थोड्याफार अंशी सुटलेली आहे. पण त्यावेळेस 1 वर्षामध्ये मी तिथलं ते महानगरपालिका प्रशासनाबरोबर पाठपुरावा करून तिथल्या रस्त्याचं काम पूर्ण करून कॅनॉलकडेचा रस्ता आहे. आजकाल तो सतत लपलेला रस्ता म्हणून व्हायरल होतो आहे रीलमध्ये लोकांच्या. आणि आता हा रस्ताही लोकांना माहिती झाला का म्हणून तो रील व्हायरल होतो आहे आणि येतो आहे. तर मला समाधान आहे की हा रस्ता मी निर्माण केलेला आहे आणि लोकांना पर्यायी रस्ता म्हणून त्याचा वापर केला. मग हा वाहतुकीचा प्रश्न आहे. साधा विषय की 2012-13मध्ये ज्यावेळी मेट्रो सिटीची पुण्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली, मेट्रो सिटीवर चर्चा झाली, त्यावेळी आमचे सहकारी बंधू विशालजी तांबे हे नगरसेवक त्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
तर जेव्हा पुण्यात मेट्रो येणार चर्चा सुरू झाली तेव्हा आम्ही समयसूचकता दाखवून आपला दक्षिण पुणे स्वारगेटच्या पुढचा भाग दक्षिण पुण्याचा म्हणून आपण या ठिकाणी एक स्वतःही हिरिरीने सहभागी झालं पाहिजे म्हणून स्थायी समितीला ठराव दिला आणि स्वारगेट ते कात्रज हा दक्षिण पुण्यासाठीचा मेट्रो आम्ही तो ठराव त्यावेळी स्थायी समितीत मंजूर करून ज्यावेळी मुख्य सभा झाली त्या मुख्य सभेमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत चर्चा झाल्यात हा ठराव मेट्रोचा मंजूर करायला. त्यावेळी तो मंजूर करून घेतला. परंतु 11 वर्ष झाली. 11 वर्षांनी आज केंद्राला जाग आली आणि निवडणुकीच्या तोंडावरती आत्ता कात्रज ते स्वारगेट ते कात्रजच्या मेट्रोला परवानगी दिली. ही काही पद्धत नाही आहे ना काम करायची. तुम्ही सत्तेवर आहात 15 वर्ष केलं काय? तर ताई आपण पाहतो की मतदारसंघामध्ये अनेक सर्वे होत असतात. तुम्ही वैयक्तिक काही कोणता सर्वे केलेला आहे का आणि मतदारांचा कौल तुम्हाला काय सांगतो? मी खरं सांगू का, आत्ता एकच आहे की जो माणूस काम करतोय नागरिकांमध्ये जाऊन उठबस करतोय, जो माणूस काम करतोय कष्ट करतोय आणि नागरिकांना हव्या असलेल्या ज्या मेन सुविधा आहेत अन्न वस्त्र निवारा सुलभतेने देतोय असा नागरिकांसाठी झटणारा काम करणाऱ्या माणसालाच यावेळेस मतदान होणार आहे. त्यामुळे माझा सर्वे तर पॉझिटिव्ह आलेला आहे पूर्णपणे आणि मला नागरिक वाट बघतात की अश्विनीची उमेदवारी कधी डिक्लेअर होते आणि आम्ही आता तर काल आचारसंहिता डिक्लेअर झाली त्यामुळे आमच्या नागरिकांना समाधान आहे, माझ्या मतदार बंधू भगिनींना समाधान आहे की आता आचारसंहिता डिक्लेअर झालेली त्यामुळे आता विधानसभेचं होणारं 2019चं चित्र पुन्हा पाहायला मिळेल का? माधुरीताई मिसाळ वर्सेस आता समोरच्या पार्टीने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. तुमचा अंदाज काय? मला माझ्या दृष्टीने जरी सेम चित्र निर्माण झालं तरी यावेळीची विजयाची तुतारी अश्विनी कदमच वाजवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यावेळेस. कारण आता आमच्या आदरणीय साहेबांचा वार आहे आणि आदरणीय साहेब एक वादळ आहेत. यावेळेस आपण लोकसभेला त्याचा अनुभव घेतला आहे. धन्यवाद ताई आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल. तर या होत्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवार अश्विनी कदम. यंदा विजयाची तुतारी हे आपणच वाजवणार असंही त्यांनी सांगितलं आणि पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये त्या कशा पद्धतीनं काम करणार आहे त्यांचं विजन काय असणार आहे हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुण्याहून प्रीतमसह मी पियुषा, डिजिटल प्रभात पुणे.